नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर आजचा आपला जो विषय आहे तो विषय असणार आहे प्रेसिंग कधी द्यावे आणि मोल्ट कशा पद्धतीने बसतो आणि मोल्ट विषयी माहिती. तर आज आपला जो मोल्ट आहे तो एक 50% सेट झालेला आहे आणि त्यामुळं आपण थोडा मोल्ट राहिल्यामुळं आपण काय केलंय पातळ अशा प्रकारे फिडिंग दिलेली आहे. तर आपण यासाठी जी फिडिंग दिली आहे ती एकदम पातळ अशी दिलेली आहे. एक फांदी या पद्धतीनं ही जी फिडिंग आहे पाला जो आहे तो पाला टाकलेला आहे. चला तर मग शेतकरी मित्रांनो, आज आपण थोडी मोल्ट विषयी माहिती जाणून घेऊया. तर जी आपल्या उजव्या हाताला जी आळी आहे त्या आळीचा मोल्ट अजून सेट झालेला नाहीये आणि जी डाव्या साईडला जी आळी आहे तिचा आता मोल्ट पूर्णपणे सेट झालेला आहे. तर यामध्ये दोन्हीमध्ये डिफरन्स असा आहे की आता जी आपली उजव्या हाताला जे म्हणजे उजव्या साईडला जी आळी आहे तिचा मोल्ट सेट झाला नाही हे ओळखायचं कसं. तर त्या आळीची आपण चोच बघू शकता की चोच ही अजून मोठीच आहे आणि जी डाव्या साईडला आळी आहे ती चोच लहान आणि निमोठी झालेली आहे. तर यावरूनही आपण ओळखू शकता. तर ओळखण्याची दुसरी पद्धत जी आपली आळी आहे ती अशी तिची पूर्ण जे तोंड आहे ते तोंड वर करते आणि बसते. तिसरी पद्धत त्या आळीच्या अंगावरती ग्लो हा भरपूर असतो, अगदी तेल वतल्यासारखा. या पद्धतीने सुद्धा आपण ओळखू शकता. आणि चौथी पद्धत म्हणजे अशी की पूर्ण त्या आळीचे तोंड पॅक झालेले असते. तिच्या अंगावरती असं पूर्ण जो एकदम शायनी अशी शाईन येते त्या आळीच्या अंगावरती. तर अशा पद्धतीनं आपण मोल्ट बसला किंवा उठला हे बघू शकतो. तर मोल्ट म्हणजे काय, तर आळी जी आहे ती तिच्या पहिल्या अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेकडे जाते म्हणजेच मोल्ट. तर तुम्ही अवस्था म्हणजे काय अजून विचारताल, तर अवस्था म्हणजे तिची जी पहिली स्किन आहे ती स्किन सोडून ती दुसरी स्किन तिला तयार होईल. थोडक्यात आपण समजून घेऊ शकता की साप जसा त्याची त्वचा आपली सोडून जातो तीच पद्धत आहे, त्याला आपण मोल्ट म्हणतो. तर जो आपला दुसरा मोल्ट असतो तर दुसरा मोल्ट कमीत कमी 12 तासाचा असतो. तिसरा मोल्ट 17 ते 18 तासाचा असतो आणि चौथा मोल्ट जो असतो तो सगळ्यात मोठा असतो, तो कमीत कमी 48 तास तरी घेतो. तर 48 तास घेण्याच्या मागचं कारण आळीची साईज मोठी झालेली असते, त्यामुळे तिला तिच्या अंगावरची काच सोडण्यास टायमिंग जाते. तर यामध्ये ही फरक असू शकतो. आपल्या शेडमधील वातावरणामध्ये जे काय टेम्परेचर असेल त्या टेम्परेचरच्या अनुसार वातावरणात जो बदल होईल त्यानुसार आता हिवाळ्या दिवसामध्ये थोडं जे टायमिंग आहे ते जास्त जाते. तर यामुळं काय होतं की टायमिंग जास्त गेल्यामुळे आपल्याला काय वाटतं बाबा एवढ्या वेळात होणार होता मोल्ट पास, पण अजून झाला नाही. तर जे काय आपले शेडमधील वातावरण असेल तर वातावरणाला जे अनुकूल तिला जे वातावरण अनुकूल असेल त्या मापानं ते मोल्ट पास होणार आहे. आणि ह्या आळीचा अजून मोल्ट पास झालेला म्हणजे मोल्ट सेट झालेला नाहीये. तर त्यासाठी आपण आज ह्या पलीकडच्या बाजूला बघू शकता अशा पद्धतीने आपण फिडिंग केलेलं आहे, पातळ असं फिडिंग केलेलं आहे. आणि इकडच्या बाजूला अजून राहिलेलं आहे फिडिंग करायचं, तर ते आपण आता करून घेणार आहे. तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच यूट्यूबलाही आपले जे नवीन जे व्हिडिओ आहेत ते आपण यूट्यूबवरही अपलोड करतोय. तर तुम्ही बेल आयकॉन ऑन करून तुम्ही आमच्या जे यूट्यूबचे नवनवीन जे व्हिडिओज आहेत तेही बघू शकता.